कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने राजस्थान येथून केले जेरबंद। फिर्यादी श्री पंकज कुमार आनंद कुमार ठाकूर यांची IS इन्फ्रास्ट्रक्चर अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचे बांधकाम केले होते। सदरच्या बांधकामाच्या नुकसान भरपाईपोटी मिळणाऱ्या मोबदल्या रकमेपैकी 12,61,68,000 मात्र एवढी रक्कम खोटे व बनावट दस्तऐवज बनवून ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद, जमालुद्दीन सय्यद व इतर यांनी त्यांचे इमॉर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून फिर्यादी यांची कंपनीची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर येथून सध्या जिल्हा सीकर राजस्थान येथे पळून गेला आहे। सदरची माहिती मिळताच गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड असे तात्काळ राजस्थान येथे रवाना झाले। दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी जिल्हा सीकर राजस्थान येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी शकूर सय्यद हा फतेपूर रोड अलीनगर सीकर या परिसरात असल्याची माहिती काढली। त्यावरून सदर परिसरात 2 दिवस सापळा रचून आरोपी शकूर अहमद, जमालुद्दीन सय्यद वय 60 वर्ष, राहणार फ्लॅट नंबर 11 यश अपार्टमेंट, धामणकर चौक, तिडके कॉलनी, नाशिक यास फतेपूर रोड अलीनगर सीकर परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।